नमस्कार. UCN वेद विधान परिषदेचे या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. विधान परिषदेच्या निवडणुकीला अगदी काही दिवस शिल्लक राहिले आहे आणि प्रचाराला जोर आला आहे आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 17 ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र सर्वात जास्त लक्ष लागलं आहे ते म्हणजे नागपूरच्या विधान परिषदेच्या जागेकडे. कारण इथे महाविकास आघाडी आणि महायुतीचे दोन दिग्गज उमेदवार आमने सामने आहेत. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर राजीव पोद्दार सर. सर आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार राहुलजी. सर, निवडणुकीला अगदीच काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदार सदस्यांकडे जात आहात? माझा सगळ्यात मोठा अजेंडा आहे विकास, डेव्हलपमेंट. आणि आज अनेक नगरपंचायती नव्यानं तयार झाल्या आहेत. नगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा विकास मोठ्या प्रमाणात करण्याची आवश्यकता आहे. आणि महानगरपालिकेतल्या सदस्यांच्या सुद्धा निश्चितपणे काही समस्या आहे आणि त्यामुळे विकासाचा अजेंडा घेऊन मी या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उतरलो आहे. पक्षनिष्ठा आणि इतके वर्षाच्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळालंच. मात्र डॉक्टर राजीव पोद्दार यांना उशिरा संधी मिळाली अशी चर्चा आहे. काय सांगाल? असं आहे की मी पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहो आणि गेल्या 35 वर्षापासून बूथ लेवलच्या सदस्यापासून तर त्या ठिकाणी कळमेश्वर तालुक्याचा अध्यक्ष, जिल्ह्याचा महामंत्री, जिल्ह्याचा 2दा अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, नागपूर जिल्ह्याचा प्रभारी, असे अनेक पदं पक्षाने मला त्या ठिकाणी दिली आहे. आणि 2019मध्ये तर मला सावनेर विधानसभा लढण्याची संधीसुद्धा पक्षाने दिली होती. पण त्या निवडणुकीमध्ये मला विजय संपादन करता आला नाही आणि तरीसुद्धा पक्षाने मला दुसऱ्यांदा ही संधी दिली आहे आणि त्यामुळे मी पक्षाचा खूप खूप आभारी आहे. या निवडणुकीमध्ये वर्धा असो, यवतमाळ असो, तिकडे अमरावती असो, एकतर्फीच निकालाचं चित्र आहे. मात्र तुमच्या विरोधात महाविकास आघाडीनं उमेदवार उभा केलेला आहे. कसं बघता याकडे? संपूर्ण विदर्भाचं चित्र बघितलं तर काँग्रेस त्या ठिकाणी हताश आणि निराश झालेली दिसते. काय परिस्थिती आहे? वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली उमेदवारांनी त्या ठिकाणी माघार घेतली. यवतमाळमध्ये बिनविरोध निवडणूक झाली. अमरावतीचा त्यांचा उमेदवार नागपुरात येऊन एका हॉस्पिटलमध्ये भरती होतो आहे आणि नेत्यांचा विश्वास नाही आहे की हा खरोखर आजारी आहे की नाही, यावर काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. भंडारा, गोंदियामध्ये त्या ठिकाणी तिसऱ्याच उमेदवाराला पाठिंबा देण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून होत आहे. आणि नागपुरात जरी त्या ठिकाणी लढत होत असली तरी या निवडणुकीमध्ये एक मोठा महाविजय हा माझा निश्चितपणे होणार आहे. अतुल लोंढे हे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, पण त्यांना माहिती नाही की ही निवडणूक 15 दिवसात जिंकता येत नाही. या निवडणुकीसाठी आम्ही 3 वर्षापासून मेहनत घेतली आहे. ठिकठिकाणी नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी पार्टीचं संघटन वाढवण्याचं काम केलं. बूथ समित्या तयार केल्या, प्रभाग समित्या तयार केल्या. त्या ठिकाणी सर्वेच्या आधारावर चांगले उमेदवार दिले. त्यांच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला, प्रसार केला, घरोघरी गेलो, सभा घेतल्या, कॉर्नर मीटिंग घेतल्या, जाहीर सभा घेतल्या आणि पूर्ण ताकद पक्षाने पणाला लावून ह्या निवडणुका लढल्यात. आणि म्हणून आज 29 ज्या नगरपालिका, नगरपंचायती आहे, या 29 पैकी 26 नगरपालिका, नगरपंचायती या महायुतीजवळ आहे. अशा प्रकारचं चित्र हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि नागपूर महानगरपालिकेचं मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही की एक अतिशय मोठा विजय नागपूर महानगरपालिकेने सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळवला आहे. आणि म्हणून ही निवडणूक काही 15-20 दिवस त्या ठिकाणी उमेदवार होऊन जिंकता येत नाही. अनेक वर्ष त्या ठिकाणी कष्ट उपसावे लागतात, संघटन तयार करावं लागतं, मेहनत करावी लागते. आणि हे केवळ माझं एकट्याचं काम नाही, हे टीमवर्क आहे.
आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेतृत्वाला, सगळ्या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी त्या ठिकाणी एवढं जबरदस्त काम केलं, त्यामुळे एवढा मोठा विजय मिळाला. आणि तो विजय मिळाल्यानंतर आता माझी निवडणूक त्यांनी सोपी करून टाकली आहे. पण नागपूर शहरी भाग आणि ग्रामीण भाग, तर शहरी भागात तुमचं पारडं जड आहे आणि ग्रामीण भागात काटेची टक्कर म्हणता येईल अशी स्थिती आहे. काय सांगाल याबद्दल? अजिबात नाही. एकंदर मतदार जे आहेत ते आहे 836. या 836 पैकी 504 मतदार हे केवळ भारतीय जनता पार्टीचे आहेत. आणि या 504 पैकी 392 वोटर हे ग्रामीणचे आहे. आणि त्यामुळे ग्रामीणमध्ये मी आपल्याला सांगितलं की 26 नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आमचे नगराध्यक्ष आहेत. मोठ्या प्रमाणात संख्या आमच्याजवळ आहे. आणि त्यामुळे ग्रामीणमध्ये मोठी ताकद या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी मिळवली आहे. मोठी संख्या आमच्याजवळ आहे आणि त्यामुळे विजय हा सुनिश्चित आहे. म्हणजे पुरेसं संख्याबळ आहे आणि विजय देखील सुनिश्चित मानतायत. मग नगरसेवकांना दूर पाठवण्याची गरज का पडली? राहुलजी, असं आहे की सध्या आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहिता सुरू असल्यामुळे साहजिकच नगरसेवकांना आता कुठलंही ऑफिशियल काम करता येत नाही. त्यांना कुठलीही मीटिंग बोलावता येत नाही. अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी चर्चा करता येत नाही. त्या ठिकाणी प्रभागात जाऊन कुठलंही काम करता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक प्रकारची सुट्टी मिळालेली आहे आचारसंहितेमुळे. मग या सुट्टीचा सदुपयोग करायचा तर स्वखर्चानी जर आमचे नगरसेवक त्या ठिकाणी फिरायला जात असतील तर त्याला कोणाची अडचण असण्याची काही मला आवश्यकता वाटत नाही. नाण्याची ही एक बाजू झाली, पण राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत की भाजपचे सदस्य फुटू नये म्हणून ही एक तरतूद म्हणा किंवा प्रयत्न आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर काय सांगाल? असं आहे की मी 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये आणि भारतीय जनता पार्टीसोबतच शिवसेनेच्या नेत्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहे. आज स्वतः माननीय ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल हे माझ्यासोबत सगळ्या नगरपालिकेमध्ये आले. त्यांनी मीटिंग घेतली. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की डॉक्टर साहेब, चिंता करू नका, शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे उभे आहे. कृपालजी तुमाने त्यांच्या निवडणुकीमध्ये मी निवडणूक प्रमुख म्हणून 3दा काम केलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब, तुम्ही उमेदवार आहे, काही काळजी करू नका, शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे उभी आहे. आणि NCPचे लोक ते सुद्धा पूर्ण ताकदीने माझ्या पाठीमागे उभे आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचा एक एक नगरसेवक हा मला ओळखतो. माझे त्यांचे जिव्हाळ्याचे, स्नेहाचे, आत्मीयतेचे संबंध आहेत. मी अनेक वर्षापासून पार्टीमध्ये काम करत असताना त्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी प्रभारी म्हणून नागपूर जिल्ह्यामध्ये काम केलं आहे. आणि त्यामुळे कोणाला त्या ठिकाणी मतं फुटू नये वगैरे यासाठी कोणाला बाहेर पाठवणं हा विषय दूरमध्ये आमच्या मनात नाही आहे. आमची मतं इंटॅक्ट आहे. ती सर्व मंडळी प्रामाणिक आहे आणि ती सर्वच्या सर्व मतं 582 मतं जी महायुतीची आहे ती 100% मला मिळणार आहे. 22 तारखेला आपण रिझल्ट बघा राहुलजी. बिलकुल. म्हणजे तुम्ही आता जसं सांगितलं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तुम्हाला पाठिंबा आहे, तो युती धर्मच झाला. आता ही जी निवडणूक आहे ही पोटनिवडणूक आहे आणि साधारणतः 1.5 वर्षाचा कार्यकाळ आहे. तुम्ही समाधानी आहे यावर? 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा खूप काही काम करता येतं. आणि असं आहे की या 1.5 वर्षामध्ये एकदा डायरेक्शन मिळाली आणि एकदा कामाची गती वाढली. मी तर त्या ठिकाणी ठरवलं आहे की 2 दिवस मुंबईला राहणार, 1 दिवस त्या ठिकाणी DPDC कलेक्टर ऑफिस आणि नागपूरच्या सगळ्या ऑफिसेसमध्ये आपल्या नगरसेवकांचे, जनतेचे, केवळ नगरसेवकांचे नाही, माझा मतदारसंघ मोठा आहे. 12 विधानसभा, 2 लोकसभा एवढा मोठा मतदारसंघ आहे. आणि मी केवळ नगरसेवकांचंच काम करेल असं नाही आहे,
तर मी तर जनतेचा प्रतिनिधी आहे, मी पार्टीचा पदाधिकारी अनेक वर्षापासून आहे, जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध आहे आणि त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकास कामं खेचून आणण्यासाठी मी पूर्ण ताकदपणाला लावणार आहे आणि निश्चितपणे 18 महिन्यामध्ये मला असं वाटते की एक चांगलं भरीव काम मी करून दाखवेल. कुठले कामं असे विचार केले का? जसं ग्रामीण भाग, तुमची ग्रामीण भागात पकड जास्ती चांगली आहे, तर कुठले प्रलंबित प्रश्न अजूनही आहेत आणि त्यावर अशी कुठले कामं, असं काही लिस्ट बनवली आहे का तुम्ही की यावर विचार करू? असं आहे की अनेक नगरपंचायती नव्यानं तयार झाल्या. त्या पहिले ग्रामपंचायती होत्या, त्या आता नव्यानं नगरपंचायत झाली आणि त्यामुळे तिथे घरकुलाची समस्या आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, ड्रेनेज लाईनची समस्या आहे, अंतर्गत रस्त्याची समस्या आहे, अनधिकृत लेआउट पण देखील अनधिकृत लेआउट मोठ्या प्रमाणात आहे की गंभीर जे प्रश्न आता आहे. आदरणीय बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी 2011च्या अगोदरचे सर्व अनधिकृत लेआउट ते नियमित करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. गुंठेवारीच्या कायद्याच्या अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचे लेआउट आपल्याला अधिकृत कसे करून देता येईल, नियमाकुल कसे करता येईल, त्या दृष्टीनं आपल्याला काम करायचं आहे आणि आपली शहरं ही त्या ठिकाणी स्वच्छ, सुंदर आणि हिरवीगार कशी करता येईल आणि एकंदर शहराचा चेहरा मोहरा आपल्याला कसा बदलवता येईल, या दृष्टीनं तिथल्या नगरसेवकांना, नगराध्यक्षांना पूर्ण मदत करण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहे. विषय अनेक आहेत, पण या सगळ्या विषयांची जाण मला आहे, कारण की मी ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता, मी सातत्यानं प्रवास करत आलो आहे. मला कोणत्या शहरामध्ये कोणत्या समस्या आहे याची निश्चितपणे जाणीव आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मी निश्चितपणे करेन. या निवडणुकीसाठी म्हणा किंवा विरोधकांकडून काही मुद्दे सातत्यानं उपस्थित केले जात आहेत, जसं रोजगाराचा प्रश्न असो किंवा पर्यावरणाचा ऱ्हास असो, भ्रष्टाचार असो, सिमेंटीकरण असो, अनेक मुद्द्यांवरती त्यांनी हे केलेलं आहे, सातत्यानं विरोध केलेला आहे. हे मुद्दे उचलून धरलेले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासकीय यंत्रणांचा गैरवापर. याकडे कसं बघता तुम्ही? असं आहे की पर्यावरणाचा प्रश्न तर आहेच, पण मी आत्ताच आपल्याला सांगितलं की आपल्याला गावं आणि शहरं ही स्वच्छ कशी करता येईल, हिरवीगार कशी करता येईल, त्या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे कसं राबवता येईल आणि आता त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी सोलर रूफटॉपची योजना आणलेली आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला गावागावामध्ये क्लीन एनर्जी, रिन्युएबल एनर्जी त्याचा वापर कसा वाढवता येईल, त्याही दृष्टीने आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. भ्रष्टाचाराच्या टोटल विरोधामध्ये मी आहे आणि त्यामुळे झिरो टॉलरन्स टू करप्शन या दृष्टीनं मी काम करणार आहे. 35 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी एका रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही आहे आणि त्यामुळे कोणते अधिकारी, कोणते कर्मचारी जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू. आणि बेरोजगारीचा विषय आहे तर निश्चितपणे आज बेरोजगारीचा जो विषय आहे त्या विषयावर तर आम्ही ॲक्टिव्हली काम करतो आहे. आम्ही त्या ठिकाणी अनेक लोकांना प्लेसमेंट देण्याचं काम करतो आहे. बाकी लोक नुसते आरडाओरड करतात, आम्ही तर त्या ठिकाणी प्लेसमेंट देण्यासाठी अनेक ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करतो आहे. अनेक प्लेसमेंट करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहे, त्यांच्याकडे यांना पाठवतो आहे आणि आज रोजगार उपलब्ध आहे. प्रश्न एवढाच आहे की अनेकांना असं वाटतं की तो जर सावनेरचा रहिवासी असेल तर त्याला सावनेरच्या 5 किलोमीटर आतमध्येच त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे. हे शक्य नाही आहे. युवकांनी हे समजलं पाहिजे की समजा कुठे संभाजीनगरला त्या ठिकाणी नोकरी मिळत असेल तर तिथे गेलं पाहिजे, कधी पुण्याला चांगलं प्लेसमेंट, चांगला जॉब मिळत असेल तर तिथे गेलं पाहिजे आणि त्यामुळे
ही मानसिकता जर युवकांनी बदलवली तर रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध होणार आहेत. विरोधकांचे जे मुद्दे आहेत त्यापैकी कोणता मुद्दा तुम्हाला आव्हानात्मक वाटतो? मला एकही मुद्दा आव्हानात्मक वाटत नाही. कारण की असं आहे की श्री अतुल लोंढे यांचं आव्हानच आमच्यासमोर नाही आहे. एवढा कम्फर्टेबल विजय आम्हाला या निवडणुकीमध्ये दिसतोय आणि त्याच्यामुळे कुठलंही आव्हान नाही आहे. हे नुसतं मीडियाच्या माध्यमातून अतुल लोंढे त्या ठिकाणी एक वातावरण निर्मिती करण्याचं काम करतायत. पण वातावरण निर्मिती करून ही निवडणूक जिंकता येत नाही. ही निवडणूक जिंकण्यासाठी कष्ट उपसावे लागतात, परिश्रम करावं लागतं, संघटन तयार करावं लागतं, लोकांना निवडून आणावं लागतं. निवडून आणल्यानंतर त्यांना सोबत ठेवावं लागतं, त्यांची कामं करावी लागतात. तेव्हा कुठे ही निवडणूक जिंकता येते आणि त्यामुळे एक अतिशय शानदार विजय या निवडणुकीमध्ये माझा होईल असा मला विश्वास आहे. असो, त्यांनी जी आकडेवारी मांडली होती ती त्यांचा अभ्यास असेल. आपण दुसऱ्या मुद्द्याकडे बोलूया की जसं मेट्रो, मिहान आणि समृद्धी महामार्ग यामुळे स्थानिकांवर काय परिणाम झाला, रोजगार निर्मितीसाठी काय सांगाल तुम्ही? नाही, आपल्याला माहिती आहे की आता मेट्रो आपण त्या ठिकाणी त्याचा विस्तार करतो आहे. आता इकडे मेट्रो बुट्टीबोरीपर्यंत जाणार आहे, तिकडे कन्हानपर्यंत जाणार आहे आणि आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या स्वप्नामध्ये, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या व्हिजनमध्ये नागपूरला एक मेट्रो सिटी, एक मोठं महानगर, एक चांगलं महानगर आणि पूर्ण भारतातलं विकसित शहर निर्माण करण्यासाठी सातत्यानं हे सर्व नेते काम करतायत. आणि आज आपण बघितलं आहे की त्या मेट्रोच्या माध्यमातून लोकांना सार्वजनिक वाहतुकीमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. आणि कोणाला मिहानमध्ये जॉब असेल आणि तो कन्हानमध्ये राहत असेल तर त्याच्यासाठी जाणं येणं ही सुविधा चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होणार आहे. आज आपण बघता की मिहानमध्ये अनेक कंपनीज आल्या आहेत आणि मिहानमध्ये आज आता एम्स आलं, IIM आलं आणि अनेक प्रकारच्या नामांकित इन्स्टिट्यूशन्स त्यासुद्धा त्या ठिकाणी आल्या आहेत. मोठ्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्या त्या ठिकाणी आल्या आहेत आणि अजून त्यामध्ये भर घालण्याचं काम आपण निश्चितपणे करतो आहे. समृद्धी महामार्गाचं मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही की एक ड्रीम प्रोजेक्ट आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचा तो होता आणि तो प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आता 8 ते 10 तासामध्ये मुंबईला जाता येतं. एवढं जबरदस्त काम या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून झालं आहे. आणि आज समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूला येणाऱ्या काळामध्ये सॅटेलाइट टाउन्स तयार करून त्या ठिकाणी विकासाची केंद्र तयार करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे होणार आहे. नवीन नागपूर हे आता आदरणीय देवेंद्रजींनी प्रस्तावित केलं आहे आणि न्यू नागपूरच्या माध्यमातून एक वेगळी सॅटेलाइट सिटी त्या ठिकाणी तयार करत हिंगण्यामध्ये तिथे सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करत इन्व्हेस्टर्सला आकर्षित करण्याचं काम आणि त्या माध्यमातून AI असो की अजून कुठले डिजिटल कंपन्या असो की मोठे मोठे मल्टीनॅशनल कंपन्या असो त्यांना त्या ठिकाणी अट्रॅक्ट करण्याचं काम हे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे होणार आहे. नागपूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर पाणी पुरवठा आणि सिंचन या समस्या आहे. खूप अतिगंभीर नसल्या तरी गंभीर काही भागात गंभीर आहेत. त्यावर तुमची भूमिका काय आणि तुम्हाला जर जबाबदारी मिळाली या निवडणुकीच्या माध्यमातून तर तुमचे काय प्रयत्न राहतील? एकीकडे आम्ही पाणी अडवा पाणी जिरवा याकडे लक्ष देणार आहोत. जे कोल्हापुरी बंधारे नादुरुस्त आहेत त्यांना दुरुस्त करण्याचं काम करणार आहोत. त्या ठिकाणी शाश्वत सिंचन व्यवस्था ही शेतकऱ्यांना उपलब्ध झाली पाहिजे त्या दृष्टीनं काम करणार आहोत. अनेक प्रोजेक्ट आहे, पेंच आहे, खेकरा नाला आहे. त्या ठिकाणी जुने प्रोजेक्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या ज्या डिस्ट्रीब्युशन लाईन्स आहेत त्या खराब झाल्या आहेत, त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. कोच्ची बॅरेजचा प्रोजेक्ट आहे, तो कोच्ची बॅरेजचा प्रोजेक्ट तातडीनं पूर्णत्वास नेण्यासाठी मी त्या ठिकाणी पुढाकार घेणार आहे आणि त्या माध्यमातून सिंचनाची व्यवस्था अजून वाढवण्याचं काम आपण करणार आहोत आणि कोच्ची बॅरेजचं पाणी नरखेडपर्यंत नेण्याचं काम आपण करणार आहोत की ज्या माध्यमातून ज्या क्षेत्रामध्ये
मोठ्या प्रमाणात डार्क झोन तयार झाला आहे. त्या डार्क झोनमध्ये पाणी नेण्याचं काम आपण करणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की आदरणीय मुख्यमंत्र्यांनी तर वैनगंगा नळगंगा प्रोजेक्टला त्या ठिकाणी मान्यता दिली आहे. कामाला वेळ लागेल, 10 वर्ष लागतील, पण जसा समृद्धी महामार्ग आहे तसा हा पाण्याचा मोठा महामार्ग त्या ठिकाणी वैनगंगेपासून तर बुलढाण्यातल्या नळगंगेपर्यंत तयार होणार आहे. आणि मला वाटतं की शेतीसाठी, उद्योगासाठी, पिण्यासाठी जी पाण्याची समस्या आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी या प्रोजेक्टच्या माध्यमातून दूर होईल. विरोधकांकडून एक आरोप सातत्यानं केला जातो भाजपवर की घोडेबाजार होतो म्हणून. तुम्ही देखील निवडणुकीच्या मैदानात आहात, याकडे कसं बघता, काय सांगाल? असं आहे, मी आपल्याला सांगितलं राहुलजी की 836 पैकी 582 मतदान आमच्याकडे आहे. मग एवढं मोठं मतदान आमच्याकडे असताना आम्हाला घोडेबाजार करण्याची आवश्यकता नाही आहे. तसंही मी पर्सनली घोडेबाजाराच्या विरोधात आहे. आणि मी तर अतुल लोंढेंना आव्हान दिलं आहे की एक तरी असा व्यक्ती दाखवा की ज्याला 10 लाखाची ऑफर आम्ही त्या ठिकाणी दिली. खोटे आरोप करायचे, बिनबुडाचे आरोप करायचे, वातावरण गढूळ करायचं, अशा प्रकारचं काम सुरू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की महाकाळकर जे त्यांचे नेते आहेत त्यांनीच त्या ठिकाणी त्यांच्या स्टेटमेंटला विरोध केला आहे की कोणत्याही काँग्रेसच्या नगरसेवकाला आम्ही ऑफर दिलेली नाही. राहता भाजप आणि महायुतीचे नगरसेवक, त्यांना तर काय ऑफर, काय त्यांना काही देण्याचा प्रश्नच नाही आहे. आणि ही बाब लपून नाही राहणार आहे. तुम्ही निवडणुकीनंतर ही चेक करा, निकाल आल्यानंतर चेक करा की बाबा कोणाला काय मिळाले. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, महायुतीच्या एकाही नगरसेवकाला एकही रुपया आम्ही देणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहेत. ते कशा पद्धतीने लक्ष देत आहेत आणि ते का, म्हणजे अशी गरज का पडली त्यांना लक्ष देण्याची, जर संख्याबळ पुरेसं आहे तर? असं आहे की कोणतीही निवडणूक आहे तर ती गांभीर्यानंच घेतली पाहिजे, सिरियसलीच घेतले पाहिजे, पूर्ण एफोर्ट्स त्या ठिकाणी घेतले पाहिजेत. आणि म्हणून आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय नितीनजी हे त्या ठिकाणी या निवडणुकीकडे अतिशय चांगल्या पद्धतीनं सुपरविजन करतायत. 17 तारखेला तर आदरणीय देवेंद्रजी नगरसेवकांना संबोधित करण्यासाठी सुद्धा निश्चितपणे येतील. आणि सगळी कमांड आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांभाळली आहे. आणि आज माझ्यासाठी नागपूर शहरातले, नागपूर जिल्ह्यातले सर्व आमदार, सर्व माजी आमदार, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व महामंत्री, सर्व नगराध्यक्ष, त्या सगळ्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कारण शेवटी जिंकणार आहेच, पण त्यांनी टार्गेट ठेवलं आहे की 600च्या वर मतांनी डॉक्टर राजीव पोद्दार निवडून आले पाहिजे. आणि मला वाटतं की प्रतिष्ठा आमची जी पणाला लागली आहे ती किती मतांनी आम्ही जिंकून येतो त्यासाठी लागली आहे, विजयासाठी नाही. विजय तर आमचा सुनिश्चित आहे, पण त्या ठिकाणी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात चपराक देत महाविजय मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही काम करतो. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, एका जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे इतर नेते जे होते, तुम्ही देखील तिथे होता, तेव्हा त्यांनी बावनकुळेंना उद्देशून म्हटलं की राजीव पोद्दार हे आमचे जुने कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. तिथूनच राजकीय वर्तुळात तुमच्या जबाबदारीबद्दल आराखडे बांधायला किंवा अंदाज लावायला सुरुवात झाली होती. त्या क्षणाला तुम्हाला काय वाटलं की एवढ्या मोठ्या नेत्यांनी तुमची दखल घेतली किंवा तुमचा उल्लेख केला, त्या क्षणाला काय वाटलं तुम्हाला? आदरणीय नितीनजी हे आम्हा सगळ्यांसाठी अतिशय जवळचे आणि ज्यांच्याशी आमचे प्रेमाचे, स्नेहाचे, आदराचे संबंध आहेत असे नेते आहेत. आणि नितीनजी सातत्यानं माणसं सांभाळत आले, त्यामुळे त्यांना माणसांची पारख आहे. कोण कसं आहे, कोणाचं कॅरेक्टर कसं आहे, कोण किती त्या ठिकाणी इफिशियंट आहे, कोण चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे, याचा संपूर्ण फीडबॅक ते घेतात. आणि खऱ्या अर्थानं 35 वर्षापूर्वी त्यांच्याच प्रेरणेने मी राजकारणामध्ये आलो आहे. आणि त्यामुळे साहजिकच नितीनजींनी माझ्याबद्दल जे गौरवाचे उद्गार काढले
त्यामुळे निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना आनंद झाला आणि त्याचमुळे मला उमेदवारी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी नागपूर शहर, नागपूर जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये 1% डिसेंट झालं नाही. तर त्या ठिकाणी सगळ्यांनी म्हटलं की अतिशय चांगला निर्णय पार्टीने घेतला आहे. डॉक्टर राजीव पोद्दार यांना न्याय दिला आहे आणि हा जो न्याय आहे, हा जो सन्मान आहे, हा केवळ डॉक्टर पोद्दार यांचा सन्मान नाही आहे, तर हा शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान आहे, अशी भावना संपूर्ण जिल्ह्यामध्ये तयार झाली. पण गडकरींनी एक प्रकारे त्यांना म्हटलं की दुर्लक्ष होऊ देऊ नका. तर पक्षांतर्गत काही मतभेद किंवा काही नाही, असं अजिबात काही कुठले नाराजी किंवा मतभेद नाही, काही अजिबात कुठले मतभेद नाही. मी काही तर स्पर्धा सांगितलं आपल्याला की 2019 मध्ये मी विधानसभा लढलो आहे. कारण त्यांना अशी म्हणायची गरज का पडली तेही नाही. जाहीररित्या. असं आहे की 2019 मध्ये मी विधानसभा लढलो आणि 2024 मध्ये मी मागितली असती सावनेर विधानसभा तर मलाच मिळाली असती. पण मी 24 मध्ये निवडणूक लढणार नाही हे 23 मध्ये 1 वर्षापूर्वी डिक्लेअर करून टाकलं. ते डिक्लेअर आदरणीय मुख्यमंत्र्यांसमोर केलं की मी निवडणूक लढणार नाही, मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणायचा आहे. त्यामुळे मी निवडणूक प्रमुख होतो. संपूर्ण विधानसभा क्षेत्र ढवळून काढण्याचं काम माझ्यासोबतच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलं आणि एक स्ट्रॅटेजी आम्ही बनवली की कुठेही कोणत्याही आधारावर, तुम्हाला माहीत आहे की जात पात पंथ याच्या आधारावर निवडणूक जिंकण्याचं काम काँग्रेस सातत्यानं करत आली आहे आणि म्हणून कुठलाही धोका आपल्याला पत्करायचा नाही आहे. आपल्याला भारतीय जनता पार्टीचा आमदार सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये जो 25 वर्षापासून नाही आहे त्याला निवडून आणायचंच आहे. अशा प्रकारचा संकल्प करत असताना त्यागाची भूमिका ती मी निश्चितपणे घेतली आणि आज तुम्हाला सांगतो की सावनेरमध्ये तर 25 वर्ष, पण कळमेश्वरमध्ये पहिल्यांदा कमळावरचा आमदार निवडून आला आहे, पहिल्यांदा इतिहासामध्ये. म्हणजे पहिले तर जनसंघ होता, नंतर भारतीय जनता पार्टी झाली 1980 पासून. तर आजपर्यंतच्या इतिहासात कळमेश्वर तालुक्याने कधीच जनसंघाचा किंवा भाजपाचा आमदार पाहिलेला नव्हता. ते स्वप्न कार्यकर्त्यांचं पूर्ण करण्याचं काम केवळ मी केलं असं नाही, तर माझ्यासोबतच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं. एक मोठं जबरदस्त टीमवर्क त्या ठिकाणी तयार करत आम्ही हे काम केलेलं आहे. नागपूर विधान परिषद जे क्षेत्र आहे ते फार मोठं आहे. त्यामध्ये शहरी भाग आणि ग्रामीण भाग देखील येतो. तर शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील विकासाची जी दरी आहे ती देखील जाणवते. तर जर तुम्हाला आमदारकीची जबाबदारी मिळाली तर ही दरी भरून काढण्यासाठी तुमचे काय प्रयत्न राहतील? असं आहे की ज्या ज्या नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतमध्ये वर्षानुवर्षांपासून भेडसावणाऱ्या समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी मी निश्चितपणे पुढाकार घेणार आहे. आणि माझं कार्यक्षेत्र हे ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीपर्यंत माझं कार्यक्षेत्र आहे. कारण की आता जिल्हा परिषद अस्तित्वात नाही आहे. जर जिल्हा परिषद अस्तित्वात राहिली असती जिल्हा परिषद सदस्यसुद्धा मला मतदान करू शकत होता. पंचायत समितीचा सभापती तो सुद्धा मला मतदान करू शकत होता. आणि त्यामुळे कार्यक्षेत्र मोठं आहे आणि जनतेच्या अपेक्षा, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, नगरसेवकांच्या अपेक्षा त्याही मोठ्या आहेत. माझ्या परीने पूर्ण ताकद पणाला लावून ही जी दरी आहे अर्बन वर्सेस रूरल, ही दरी कमी करण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन. तुम्ही आताच काही वेळापूर्वी म्हटलं होतं की तरुणांना रोजगारासाठी कुठेही जाण्याची तयारी असावी, पण ग्रामीण भागातील तरुणांना तिथेच रोजगार मिळेल असं काही व्यवस्था किंवा असं काही विजन तुमचं आहे का, किंवा त्यावर काही तुम्ही काम करणार आहे का? असं आहे की तिथेच रोजगार मिळणं मोठ्या प्रमाणात शक्य नाही आहे. पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की आज आता सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये एक डिफेन्स एरोस्पेसचा मोठा प्रोजेक्ट हा येतो आहे आणि त्यामध्ये 10,000 तरुणांना नोकरीची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. कळमेश्वर तालुक्यामध्ये लिंगा येथे
मोठ्या प्रमाणात कोल गॅसिफिकेशनचा प्रोजेक्ट येतो आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आपल्या ज्या MIDCs आहेत त्या MIDCमध्ये नवीन उद्योग कसे आणता येतील आणि अनेक ठिकाणं अशी आहे की जिथे 10-10, 15-15 वर्षापासून इंडस्ट्री बंद पडली आहे किंवा खाली प्लॉट पडले आहे, ते नव्यानं अलॉटमेंट कसे करता येतील त्याही दृष्टीने निश्चितपणे आपण प्रयत्न करणार आहोत आणि नवीन संधी त्या उपलब्ध करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. नाही, जसं फूड प्रोसेसिंग युनिट वगैरे या दिशेने त्याही दिशेने काम करू. फूड प्रोसेसिंग आहे, लॉजिस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत आणि आता तर आदरणीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी चिंध्यांपासून गालिचे बनवण्याचा कारखाना तो आता धापेवाड्याला सुरू होतो आहे. अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आहेत की ज्या माध्यमातून आपण रोजगार देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यासोबतच स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याचं काम आपण करतो आहे. केवळ रोजगार म्हणून चालणार नाही आहे, तर ग्रामीण भागातल्या लोकांनी त्या ठिकाणी शेडनेटच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीनं शेती कशी करता येईल, त्या ठिकाणी कुक्कुटपालन, शेळीपालन, डेअरी, फिशरीज याच्या माध्यमातून आपलं उत्पन्न कसं वाढवता येईल आणि प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी रोजगार न मागता आपण रोजगार देणारे झालो पाहिजे, अशा प्रकारचं व्हिजन ठेवून सुद्धा स्वयंरोजगाराकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याचं काम आपण करणार आहोत. पण तुम्ही आता जसं MIDC किंवा एरोस्पेस प्रोजेक्ट जो म्हणाले, तर तिथे हजारोंच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. पण तेवढे स्किल लेबर आपल्या इथून निघतील? हो, तेवढे स्किल लेबर आपल्याकडून निघतील. कारण आणि परप्रांतीयचा असं आहे देखील की स्किल डेव्हलपमेंटचं काम आपण करू. आता त्यांच्या काय रिक्वायरमेंट राहणार आहे, प्रोजेक्टला 10 वर्ष लागणार. मोठा प्रोजेक्ट आहे, 5,000 एकर जमीन त्या ठिकाणी. पण त्यासाठी लागणारे जे स्किल सेट्स आहेत ते स्किल सेट्स आपल्या तरुणांनी शिकले पाहिजे, यासाठी स्किल डेव्हलपमेंटचं काम आपण करू. आणि अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे, ITI आहेत, त्यांच्याशी त्या ठिकाणी टायअप करून नवीन स्किल सेट्स आपल्या तरुणांना शिकवण्याचं काम निश्चितपणे करू. पण तुम्ही म्हणाल की 10 वर्ष लागतील. आजचा जो तरुण आहे आता प्रोजेक्ट मोठा आहे डिफेन्स एरोस्पेसचा. आता त्या ठिकाणी अधिसूचना निघाली आहे, मग लँड ॲक्विजिशन होणार आहे आणि त्यानंतर प्रोजेक्ट सुरू होणार आहे. पण भविष्यामध्ये अशा अनेक संधी उपलब्ध होणार आहे. जेव्हा तुमचं नाव या उमेदवारीसाठी जाहीर झालं, सर्वात पहिल्यांदा बातमी तुम्हाला कुठून कळली? पहिला फोन तुम्हाला कुठून आला होता? मला फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी रात्री 10:30 वाजता टेलिव्हिजनवर माझं नाव दिसलं की भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वानं त्या ठिकाणी ऑफिशियल यादी जाहीर केली. म्हणजे फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी रात्री 10:30 वाजता मला टेलिव्हिजनच्या माध्यमातून समजलं की आपली 100% त्या ठिकाणी उमेदवारी पक्की झाली. उमेदवारीच्या रेसमध्ये मी होतोच. सगळ्या नेत्यांनी मला सांगितलं होतं की तुझी दावेदारी आहे आणि त्याच्यामुळे यू आर अंडर कन्सिडरेशन. पण शेवटी हा निर्णय दिल्लीतलं पार्लमेंटरी बोर्ड जे आहे पक्षाचं ते घेतं आणि त्यामुळे त्याची प्रतीक्षा होती. त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. यासाठी मी केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमितभाई शहा आणि आदरणीय नितीन नवीनजी यांनाही सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. शेवटचा प्रश्न थोडा गंभीर आहे की विदर्भाला शेतकरी आत्महत्येचा दुर्दैवी एक श्राप आहे आणि भीषण वास्तव आहे ते. अनेक सरकारं आलीत गेली पण अजूनही आत्महत्या सुरू आहे. नागपूर जिल्हाही याला अपवाद नाही. दरवर्षी शेकडोंच्या आत्महत्या होतात. काय प्रामाणिक म्हणजे प्रयत्न होऊ शकतील किंवा काय त्याच्यावर दीर्घकालीन उपाययोजना होऊ शकतील? आत्महत्या तुरळक प्रमाणात होत आहे. शेकडोच्या आत्महत्या होत नाही आहे, तुरळक प्रमाणात आत्महत्या होत आहेत. आपण शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहोत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काम आपण केलं आहे. शेतकरी पानधन योजना त्या ठिकाणी आणत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंतचे रस्ते निर्माण करण्याचं काम आपण करतो आहे. शेतकऱ्यांना 5 वर्ष मोफत त्यासाठी पंपासाठी विजेचं पूर्णपणे बिल हे माफ करण्याचं काम आपल्या सरकारने केलं आहे. शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं भाव मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. त्या शेतकऱ्यांना जे फर्टिलायझर्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत ते जरा कमी भावात मिळाले पाहिजे.
त्यावर मोठ्या प्रमाणात सबसिडी गव्हर्मेंट देण्याचं काम करत आहे आणि APMC ती डेव्हलप करण्याचं काम आपण करतो आहे की ज्या माध्यमातून या नागपूरमध्ये आता आपल्याला माहीत असेल की एक मोठा निर्णय झाला आहे. आपली जी कळमना APMC आहे ती कळमना APMC आता नॅशनल APMC म्हणून त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि या ठिकाणी 11 राज्यातले व्यापारी येऊन माल खरेदी करणार आहे. ओलिताची क्षमता वाढवण्याचं काम आपण करतो आहे. त्या ठिकाणी फळबागा आणि भाजीपाले त्याची लागवड करण्याचं काम आपण करतो आहे. आधुनिक पद्धतीनं शेती करावी यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. असे अनेक प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी करत एकीकडे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि दुसरीकडे शेतकरी हा आत्महत्यासाठी प्रवृत्त झाला नाही पाहिजे यासाठी मी पण निश्चितपणे त्या दिशेनं काम करेल. ही जी कर्जमाफी जाहीर झाली आहे त्याचा कितपत परिणाम होईल? मोठा फायदा त्यामुळे होणार आहे. मोठा फायदा त्यामुळे होणार आणि त्यामध्ये सरकारने हे जाहीर केलं आहे की 16-17मध्ये कोणाचे जर पेंडिंग राहिले असतील तर त्यांनाही कर्जमाफी देऊ आणि त्यामुळे 2 लाखापर्यंतची ही कर्जमाफी आहे. पण आता असं आहे की जो मोठा जमीनदार आहे आणि मोठी गाडी घेऊन फिरतो आहे आणि त्याचं मोठं फार्म हाऊस त्या ठिकाणी आहे आणि अशाही लोकांना जर कर्जमाफी दिली तर शासनाचा पैसा हा वाया जाणार आहे आणि त्यामुळे अशाच लोकांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे की ज्यांना खऱ्या अर्थानं त्याची आवश्यकता आहे. तर आज आपल्यासोबत होते महायुतीचे नागपूर विधान परिषदेचे उमेदवार डॉक्टर राजीव पोद्दार आणि त्यांनी संख्याबळाच्या आधारे आपल्या विजयाचा दावा केला आहे, विश्वास व्यक्त केला आहे. आता निवडणुकीनंतर राजकीय चित्र स्पष्ट होईलच. तर तेव्हा पुन्हा भेटूया खास विषयासह, खास व्यक्तीसह. तोपर्यंत नमस्कार.